जोडी आणि लियाच्या वरती हमला करायला तयार झाली आहे. क्वार्टर फायनलचा महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू इथं मात्र अवांतर धाव खर्च केली गेली. पहिल्या चेंडूवरती प्रेशर कुकर गोलंदाजाच्या डोक्यावरती ऑन झालाय. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. एक्स्ट्रा धावा कुठेतरी खर्च केले गेल्या. दिशा चेंज झाली आहे. आता मात्र लेग साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आता मात्र बॅटची कडा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. बॅटची कडा हवेमध्ये चेंडू होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडला. एका धावेची मोहर उमटवली गेली. निखिल ऑन स्ट्राईक आलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या गेल्यात. वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पंच महाराज यांच्या माध्यमातून मात्र शिक्षा केली गेली आहे गोलंदाजाला. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या संघाकडून पहिल्या षटकामध्ये. आता मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. एकेरी धावेचा प्रयत्न, चांगले रनिंग बिटवीन विकेट आम्ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण का डेंजर एंडला धावत असताना इथं मात्र विकेटचं पतनाची शक्यता देखील होती परंतु काय धाव घेतली आहे. 2 चेंडू 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली गेली आहे. म्हणजेच दिशामध्ये भटकला आहे गोलंदाज. अनिल याने मात्र नाराज केले गेले. सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. चेंडू निर्धावाला आहे म्हणजेच इथं मात्र अवांतर धावा खर्च करून देखील फलंदाजाला रोखलं गेलंय. पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अशा क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये हा एक्स्ट्रा धावा कुठेतरी पचनी पडणार नाहीत आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा कंप्लीट केले गेले. क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा क्षेत्ररक्षक वाचवू शकलेला नाहीये. 2 धावासोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. 4 चेंडू मध्ये 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय रणजित पाटील यांना नक्कीच चांगली स्कोरिंग आहे. ऑनलाईन स्कोरिंग आमचे मित्र दुर्वांकुर यांच्या माध्यमातून केली गेली आहे. आता मात्र लेग साईडच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न झाला आहे आणि इथं मात्र चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये पहिला चौकार नोंदवला गेलाय. धावांचा पाऊस पडेल का पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अतुल दिंडे, सरोली खालसा यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील इथं आगमन झालंय. खूप साऱ्या शुभेच्छा आणि सहर्ष स्वागत. 21 धावा याच दरम्यान कंप्लीट केली गेली. षटकाची समाप्ती झाली आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात परंतु अतुल दुंडे मुंबई पोलीस आहेत, आमचे चांगले मित्र देखील आहेत. अतुल सर हात वरती करायचा आहे. अतुल दिंडे कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, पटकन यायचंय. जर पाठीमागे डिजिटल बोर्ड जो लावलेला आहे आपल्या साई स्पोर्ट्स सोनाईच्या स्पर्धेचा त्याला जर चेंडू तटला तर इथं मात्र 4 धावा धावफलकावरती दिल्या जाणार आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एक षटक पूर्ण 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. चला पटकन, टीम मीटिंग नाहीये, टीम मीटिंग करायची नाहीये. पंच मयूर लक्ष द्या, मोबाईल खिशामध्ये ठेवा. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. 6 सामने आजच्या दिवसामध्ये होणार आहेत. कव्हरअप होणं गरजेचं आहे. फायनलचा महामुकाबला जर रंगतदार पाहायचा असेल तर मित्रांनो आतापासून त्याच्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती आहे आपला पुढचा गोलंदाज लगेचच तयार ठेवायचा आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आज मात्र हे सामने खेळवले जाणे खूप गरजेचं आहे. आमचे मित्र आकाश कांबळे हळदीचा एक
शिस्तप्रिय पंच उपस्थित झाला आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आकाश कांबळे सर असोसिएशनचे पंच आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बदलाव केला गेला. गोलंदाजी मार्कवर आहे. वाईटचा इशारा. वाईट +1 2 धावा फलकाचे पाहायला मिळालेत. दत्ता गोलंदाजी मार्कवर आहे. लेट आलाय पण थेट गोलंदाजीसाठी आलाय दत्ता. इथं मात्र शरीराचा वेध घेतला गेलाय. नक्कीच सुरेख चेंडू हाताला गेलाय. कुठेतरी धावा जमवणं इथं मात्र अवघड झालंय फलंदाजांना. 18 धावा जरूर जोडल्या गेल्यात परंतु एक्स्ट्राच्या धावा खूप आहेत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू प्लॉट मध्ये तब्दील केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरती तर मस्तकावरती दस्तक दिली आहे. चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवलाय. षटकारासाठी अमित त्याच्या बॅट मधून आसमानी टोला आला आणि 6 धावा वसूल करून गेलाय. मात्र चांगला फटका परंतु बॅटची कडा पाहायला मिळाली. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय. या एकेरी धावेसोबतच 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगला चेंडू आडव्या बॅटने लेग साईडच्या दिशेनं इथं मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा एकेरी धाव मिस फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. चांगलं रनिंग मिडल विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 धावा वसूल केले गेले. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले. एक बॉल आहे ना अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल झालेत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू डीप मध्ये मस्तकावरती दस्तक दिली गेली आहे. बुकिट टेंगू चेंडू सीमारेषा पार 2 षटकामध्ये या सलामीच्या जोडीनं 35 धावा कुठलेत. क्वार्टर फायनलला दणक्यात सुरुवात केली गेली आहे. रणजित सर आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. फलंदाजी सुरुवात काय दमदार केली आहे भीमनगर हळदी संघानं. इथं मात्र लढताना पाहायला मिळालाय. अत्यंत चांगली बॅटिंग केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय. सॉरी राजेंद्र वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचा समाप्ती झाली आहे. म्हणजेच पॉवर प्ले नंतर इथं मात्र क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात पाहायला मिळणार आहेत. स्लॉट मध्ये आलेला चेंडू आता मात्र अलंग द कार्पेट फटका सजलाय. एकेरी धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केले गेले. पैकी सुरेख आली आहे परंतु या 2 धावा इथं मात्र क्षेत्ररक्षक वाचवू शकलेला नाही. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 37 चा आकडा गाठलाय. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन अमित बॅक टू डगा आउट पाहायला मिळालाय. जाताना सुरेख झेल इथं मात्र फटका फसलाय. कुठेतरी बॅटच्या खालच्या हिस्स्यामध्ये चेंडू पाहायला मिळालाय. नवीन बॅटर चला पटकन. अमित चांगली बॅटिंग करत होता नक्कीच परंतु इथं मात्र विकेटचं पतन झालंय. झेल सुरेख टिपला गेलाय. अमन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कालच्या सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
भीमनगर हळदी संघ अत्यंत नाट्यमय स्वरूपामध्ये सामना जिंकला आणि या सामन्याचा हिरो म्हणजेच अमन जर्सी क्रमांक 18 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हेलिकॉप्टर आल्या हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अराउंड द कार्पेट फटका सजला. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. या एकेरी धावसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 38 38 धावा. चांगला चेंडू इथं मात्र सन्मान दिला गेला. हलक्या हाताने खेळून काढलाय. कुठेतरी चेंडू नक्कीच स्टंपच्या दिशेने आलेला होता. याचाच नतीजा चेंडू निर्धाव आलाय. मात्र चांगला फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट फटका सजला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, परंतु 2 धावा वसूल केले गेलेत. त्या 2 धाव्यासोबतच 40 म्हणजे 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लगावल्या गेलेत. स्लॉट मध्ये आले चेंडू इथं मात्र फटकावला गेला. 4 धावेसाठी चौकार आलाय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटक पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 धावा. 3 षटक पूर्ण, 44 धावा. रोहन माला यांच्याकडून आपटा संघासाठी शुभेच्छा आल्यात. कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा आल्यात. पंच गडबड करायच्या, लगेच संपवायचा सामना. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवनाथ पाटील यांच्याकडून सचिन केने यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या. आता मात्र हा ट्रॅक चेंडू भीम टोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अमन यांच्या बॅट मधून षटकार आलाय. भीमनगर संघ इथं मात्र तुफानी फलंदाजी करताना पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल झालाय. संघाचं अर्धशतक टॉप फलकावरती पाहायला मिळालं. 50 धावा टॉप फलकावरती ऍड झालेत. पुन्हा एकदा आसमानी टोला, परंतु इथं मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. अतुल गिंडे सर, आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका. इथं मात्र 21 धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानलं गेलंय. 21 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. 53 धावा. चांगला फटका. इथं मात्र 21 धाव कंप्लीट केली गेली आहे. लवकर मला लागेल काय कळ नाही आम्हाला हे खाय द्या एक पीस. चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने फटका सजलाय. एकेरी धाव. इथं मात्र फेकी सुरेख आले. प्रोटेक्शन चांगलं झालंय. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पंच 1 मिनिट मॅच 2 मिनिटांमधून थांब जरा थांब मॅच थांब 2 मिनिट. सचिन केने यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जात आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या भावी वाटचालीस देखील शुभेच्छा. क्रिकेटचं पटलावरती तुमचं नाव अगदी न घ्यावं हीच शुभेच्छा आपल्यासाठी खूप साऱ्या आहेत. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. चला कॉमेंट्री बॉक्स मधला दंगा जरा कमी करायचा आहे. किती झालंय. आता मात्र हा ट्रॅक चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु इथे मात्र झेल टिपला गेला. सुरेख झेल पाहायला मिळाला. चेंडू खूपच उंच उडाला गेला होता, परंतु इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. 4 षटक पूर्ण, 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण झाल्यानंतर इथं मात्र धाव गतीला रोख दिली गेली आहे.
4 षटक पूर्ण 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली होती, परंतु आता मात्र धावसंख्येला खेळ घालण्याचं काम आपटा संघाचे गोलंदाज करताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋत्विक मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथं मात्र कारवाई केली जाईल, शासकीय स्वरूपात कारवाई केली जाईल. 36 नंबर जर्सी क्रमांक एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. या एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. एक धाव घ्या पहिला. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. ऋत्विकाला सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धावाला आहे. ऋत्विक ऑन स्ट्राईक आहे. राजू गोलंदाजी मार्कवर, चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या ऑन साइडच्या दिशेने मात्र फटका सजला आहे. 2 धावा या फटक्यावरती देखील कंप्लीट केले गेलेत. 2 धाव हा डॉट. 58 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका ऋतिक याच्या बॅट वरून मात्र एकेरी धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी खराब आली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 3 धावा कंप्लीट केले गेलेत. तिथं मात्र चुका पाहायला मिळाल्यात आपटा संघाकडून. या 3 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. 61 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. हे 4 चेंडू चांगले टाकलेत राजेंद्र याने, कोणताही मोठा फटका आलेला नाही, परंतु क्षेत्ररक्षकांनी इथं मात्र धावा बहाल केले तर विरोधी संघाला. चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन येणार आहे. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केले गेलेत. हे 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झाला. 63 धावा. चांगला फटका, इथं मात्र फंबल झालाय. 2 धावा कंप्लीट केले गेलेत आणि या 2 धावेसोबतच इथं मात्र षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 65 धावा, 5 षटक पूर्ण 65 धावा. 65. मला लगेचच गोलंदाज निवडायचा, लगेच पटकन टीम मीटिंग नाही आहे. उदय गोलंदाजी मार्कवर आहे. जर्सी क्रमांक 03, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऋतिक ऑन स्ट्राईक आहे. डान्सिंग डाऊन विकेट, फटका सोडलाय लेग साईडच्या दिशेनं. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. फेकी थोडी खराब आली, कलेक्शन मध्ये खराबी आणि याचाच नतीजा 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आपटाचा संघ इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुका करताना दिसलाय. ऑन स्ट्राईक, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धावालाय. कुठेतरी धावांना रोख लगावली गेली आहे मागच्या 2 षटकांमध्ये. चांगला फटका, एकेरी धावेवरती समाधान मानलं गेलंय. एकच धाव कंप्लीट केली गेली. 69 धावा पाहायला मिळाल्या धावफलकावरती. चांगला चेंडू, इथं मात्र चेंडू निर्धावाला. ऋतिक यांचा फटका फसलाय, गोलंदाजानं चकवा दिलाय आणि याचाच नतीजा चेंडू निर्धावाला आहे. 2 धावा या फटक्यावरती वसूल केले गेले. त्या 2 धावेसोबतच 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अरे बस की एक जण हळदीचा बसावं, नंतर मग इथं मात्र फटका फसला. चेंडू उंच उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला गेला. कमालीचा झेल, हा झेल कपिल देव सरांची आठवण करून देणारा झेल टिपला गेलाय. नक्कीच सर्कल पासून थोडस पाठीमागे धावत झेल टिपला गेलाय. ऋत्विक बॅक टू डग आउट जाताना पाहायला मिळाला.
पोलिसी दणका कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. नक्कीच ऋतिक यांच्या बॅट मधून फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओंकार एक आयकॉन खेळाडू आहे ओंकार. त्याची वर्णी लागली आहे. ऋतिक यांची जागा घेण्यासाठी ओंकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला यष्टीचा हा खेळाडू आहे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आणि यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू पेश केला गेलाय. 7वं षटक आहे. पासिंग नावाने विकेट फटका सजला स्ट्रेचच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. फेकी मध्ये खराबी पाहायला मिळाली. 2 धावा इथं मात्र वसूल केले गेलेत. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला फटका समालोचन कक्षाला सलामी देणारा फटका पाहायला मिळालाय. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड षटकार आलाय. या षटकारासोबतच 80 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. आयकॉन खेळाडू आयकॉनिक पारी खेळताना दिसलाय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सोडलाय. अलॉंग द कार्पेट फटका कव्हर अप झालाय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. या 2 धावेसोबतच पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. 82 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव आलाय. याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 7 षटक पूर्ण 82 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. चांगला फटका डाऊन द ग्राउंड सीमारेच्या पार षटकार. शिवरायांचा चामा अमान्याच्या बॅट मधून आले त्या कणकणीत अशा 6 धावा. आता मात्र हा ट्रॅकर चेंडू अपील झालाय. परंतु अपील फेटाळून लावले कडक शिस्तीचे पंच मयूर यांच्या माध्यमातून. चांगला फटका मोठा फटका. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच इथं मात्र धावसंख्येमध्ये बदल झालाय. 92 धावा वसूल केल्यात. चांगला प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षण करण्याचा परंतु इथं मात्र चेंडू अडवू शकले नाहीयेत. नक्कीच चांगलं एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लगावलं गेलं होतं परंतु इथं मात्र चेंडू सीमारेषा पार गेला चौकारासाठी. उदय याच्यावरती कुठेतरी हमला चढवला गेला. शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक. या षटकामध्ये खरपूस समाचार देखील घेण्यात आलाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा वसूल केलेत. अमन ऑन स्ट्राईक आहे. 15 चेंडू मध्ये 30 धावा त्याने बनवलेत. मोठा फटका आलाय. चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. आपटा संघ इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका करताना दिसला. या चुका कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाणाऱ्या चुका ठरू नयेत. 96 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. 8वं षटक प्रगतीपथावर आहे. 96 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका कडक फटका. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुहेरी धाव 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 3 धावा पैकी येऊपर्यंत कंप्लीट देखील केले गेलेत. म्हणजेच तारा राणी पुत्याच्या जवळ ताराबाई पार्क मध्ये जो बिबट्या आला होता तोच इथं मात्र या फलंदाजांच्या अंगामध्ये शिरलाय. 99 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे. आयकॉन खेळाडू ओंकार. गोलंदाजी मार्कर उदय. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. इथं मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
विकेटचं पतन. 2 धावा कंप्लीट केले गेलेत. या 2 धावेसोबतच संघाचं शतक देखील धाव फलकावरती पाहायला मिळालंय. 101 धावा, तब्बल 101 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. जिंकण्यासाठी आपटा संघाला, आर के स्पोर्ट्स आपटा संघाला 102 धावांचं तगडं आव्हान भीमनगर हळदी संघाला ठेवलंय. कशाबद्दल रिव्ह्यू फक्त वाईट साठी आहे. रिव्ह्यू वाईट रिव्ह्यू फक्त वाईट साठी आहे. याची नोंद घ्यायची आहे संघाने. याची सर्वच संघांनी नोंद घ्यायची आहे. अतुल दिंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. जर्सी क्रमांक 22. आपला संघ थोडासा नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षकांच्या वरती. नक्कीच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु इथं मात्र धावा खर्च केले गेलेत. अजित रायडर मैदान सोडून कुठेही बाहेर जायचं नाहीये, अन्यथा कारवाई केली जाईल, दंडात्मक कारवाई. शेवटचा दिवस आहे, पळून जायचं नाहीये कुठेच. अतुल दिंडे पण स्क्रीन वरती पाहतोय. अतुल दिंडे सरांना नक्कीच प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाले. बॅट कोणाच्या हातामध्ये आहे? नक्कीच समालोचक आकाश भास्कर यांची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. करंट व्ह्यूअर्स 100 आहेत, म्हणजेच 100 पार केली आहे फायनलच्या दिवसामध्ये. केजीसी लाईव्हने देखील महेश शिंदे यांच्या माध्यमातून सचिन केणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. शिवाजी पाटील यांच्याकडून राम पाटील चांगलं योगदान दिलंय, त्याच्याबद्दल शुभेच्छा आल्यात. चला लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या हळदी संघ, अन्यथा 5 धावाची पेनल्टी दिली गेली जाईल. मयूर तुमचं आवरागी काय बाहेर सारखं काय आहे तुमचं? महाराज चला महाराज, आपल्या भक्तांना नाराज करायचं नाही. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये. रणवीर कांबळे यांच्याकडून भीमनगर हळदी संघाला शुभेच्छा आल्यात. नवनाथ पाटील यांच्याकडून कमेंट्री बॉक्स साठी शुभेच्छा आल्या आहेत. नक्कीच क्वालिटी आवाज अशा स्वरूपात शुभेच्छा आल्या त्या. नक्कीच सर याच्यापेक्षाही सुधारणा करण्याची संधी आपण वारंवार द्यावी. आपला शुभेच्छांचा स्वीकार झालाय, धन्यवाद आहे. चला हळदी संघ पंच लगेच सामना चालू करून घ्या. मयूर आपलं लक्ष नाही आहे सामन्याकडे. आजचा दिवस फायनलचा दिवस आहे. पहिला क्वार्टर फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 48 चेंडू मध्ये 102 धावांचं तगडं आव्हान आपटा संघासमोर ठेवलं गेलंय. राहुल उदय आणि लसलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. आपल्या संघाकडून 48 चेंडू मध्ये 102 धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल होणार आहेत. दाखल झाली आहे. उदय आणि अनिल याची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल झाली आहे. स्वप्नील सुतार यांच्याकडून आपटा संघासाठी शुभेच्छा आल्यात. अभिराज सडोलीकर
यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्सवरती शुभेच्छा आल्यात. अप्रतिम कॉमेंट्री अशा पद्धतीची शुभेच्छांचा वर्षाव झालाय. नक्कीच धन्यवाद आहे सोडोलीकर. राहुल गोलंदाजी मार्कवर आहे. संघाचा संघनायक जर्सी क्रमांक 02 हॅशटॅग 2 नंबर राहुल. उदय ऑन स्ट्राईक. धावांच्या पाठलागाला कशा पद्धतीने सुरुवात केली जाईल. नक्कीच अलॉंग द कार्पेट फटका सजला. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय आणि एका धाव्यानिशी इथं मात्र धाव फलकावरती सुरुवात झाली आहे. डान्सिंग अंपायर राजेश यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आदिल ऑन स्ट्राईक आहे. राहुल चांगली गोलंदाजी हाताळली पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक टिपला गेलाय. पहिला धक्का. धक्का क्रमांक 1 आणि बॅक टू द आउट. नक्कीच हळदी संघाच्या गोलंदाजांनी इथं मात्र प्रभावित केलं गेलंय. नक्कीच कालचा दिवस या गोलंदाजांनी अक्षरशः हादरून सोडला गेला होता. आयकॉन खेळाडू तिथे मात्र झेल खाली जाताना पाहायला मिळालाय. ओंकार सुरेख झेल टिपला गेलाय. राहुल गोलंदाजी आतापर्यंत सुरेख 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करून एका गड्याला तंबूच्या आश्रयाला धाडून टाकलंय. नवीन बॅटर विश्वास याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. हा विश्वास इथं मात्र कशा पद्धतीने प्रस्थापित केला जाईल. या विश्वासाला संघाच्या विश्वासाला कशा पद्धतीने हा विश्वास साकार करेल. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. शरीराचा वेध घेणार चेंडू. चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. चेंडू सीमारेषा पार. एक टप्पा चौकार आलाय. 4 धावेच्या बरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झाली आहे 5 धावांची. दांडी गोल. यष्ट्या मोडून काढले तर राहुल यांनी लाकूड तोडण्याचं काम केलंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज विश्वास इथं मात्र संघाचा विश्वासघात करताना दिसलाय. दांडी गुल झाली आहे. फलंदाज बाद झालाय. निराश हताश विश्वास डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालाय. नक्कीच अवधूत पाटील हळदी यांच्याकडून देखील चांगलं योगदान दिलं गेलं या स्पर्धेच्या दरम्यान. नक्कीच त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर दत्ता मैदानाच्या आतमध्ये. परंतु काय जणांना सोडलंय या राहुल गोलंदाजानं. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करून 2 गडी तंबूच्या आश्रयाला धाडून दिलेत. नक्कीच इथं मात्र अडचणीत आणलं गेलंय पहिल्या षटकामध्ये विरोधी संघाला. दत्ता नवीन बॅटर. हे षटक इथं मात्र शेवटचा चेंडू आहे. कशा पद्धतीने हाताला जाईल. चांगला फटका. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. दत्ता बॅक टू द आउट. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. नक्कीच कमाल केली आहे. सुरुंग लावलाय या गोलंदाजानं विरोधी संघाला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करून 3 गडी तंबूच्या आश्रयाला धाडून दिलेत. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग करताना आपटाचा संघ सुरुवातीच्या षटकामध्ये इथं मात्र सबशेल फेल ठरलाय. 5 धावा खर्च केले गेले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 गडी माघारी पाठवलेत. नवीन बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राम धावून आलाय. आपल्या आपटा संघासाठी पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं खेळीची रचना केली जाईल. उदय ऑन स्ट्राईक आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. उदय याला हलक्यात घ्यायचं नाही. हलक्यात घेतलं की वजनात ठोका. उदय ऑन स्ट्राईक.
निखिल गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू इथं मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार पडलेला षटकार आलाय. म्हटलं होतं हलक्यात घेतला की वजनात टोका. चेंडू सीमारेषा पार तडीपार षटकार. नक्कीच चांगली गोलंदाजी केली परंतु इथं खरपूस समाचार घेतला गेलाय. चांगला चेंडू निर्धाव चेंडूवाला षटकारानंतर मात्र कमबॅक करताना दिसलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु इथं मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. म्हणजेच एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली आहे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू इथं मात्र कमबॅक केलाय निखिल यानं कमबॅक केलाय. रिव्ह्यू घ्यायचा गजानन कमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. चेंडू निर्धावाला एक रिव्ह्यू इथं मात्र गमावला आहे आपटा संघानं. चांगला चेंडू इथं मात्र फटका फसलाय झेलखाली क्षेत्ररक्षक आलाय परंतु झेल सुटलाय. त्यानंतर मात्र किती धावा 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा कंप्लीट देखील केले गेले. त्या 3 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झाली आहेत 15 धावा. कुठेतरी गोलंदाज नाराज आहे. नक्कीच निखिल थोडा नाराज दिसला. एक चांगला खेळाडू आहे जर्सी क्रमांक 18 निखिल 9 नंबर टीम आणि सोनाली टीम पुढच्या मॅच साठी हजर. 9 नंबर टीम आणि सोनाई संघ साईज फॉर सोनाई चला टॉस साठी यायचा आहे. चांगला फटका इथं मात्र क्षेत्रक्षक कमालीचं झालं. एका धावेवरती समाधान मानलं गेलं. एकेर धावेची इथं मात्र खर्च केली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. षटकाची समाप्ती 2 षटक पूर्ण 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 षटक पूर्ण 20 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार म्हणजेच हे षटक इथे मात्र मोठं केलं गेलं उद्या याच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षक राहुल आपल्या संघाला सांगा गोलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. हर्षद नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर आहे. लक्षात आहे ते चेक चला पटकन पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे. एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. हर्षद गोलंदाजी मार्कवर आहे. यानेच शेवटचा गडी काल बाद केला होता. काय रील व्हायरल झाली या नक्कीच. चांगला चेंडू इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक चेंडू निर्धाव आलाय. चांगला चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाज नामोहरम झालाय.
चांगला चेंडू, एकेरी धाव घेतली, हलक्या हाताने चेंडू फटकवलाय, एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. तिसरा चेंडू इथं मात्र पेश केला गेला आणि त्याच्यावरती एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव खर्च केली, 3 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 21 धावा, टेबल क्रमांक 21. चांगला फटका, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी सुरेख आली आहे, कलेक्शन खराब झालंय परंतु कव्हर अप झालाय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू, तगडा प्रहार झालाय, शिवरायांचा चाबा उदयाच्या बॅट मधून आले तर कणकणीत, दणदणीत आणि सणसणीत 6 धावा. त्या 6 धावेसोबतच 29 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. कमालीचा फटका पाहायला मिळाला. नक्कीच या खेळाडूला हलक्यात घेऊन चालणार नाहीये, वजनात ठोका देतोय. चांगला फटका इथे मात्र लेग साईडच्या दिशेनं, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय, फेकी सुरेख आली आहे, 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय. फटका चांगला होता परंतु तितकंच दमदार क्षेत्ररक्षण देखील झालंय. ज्या चुका आपटा संघाने क्षेत्ररक्षणामध्ये केला होता ते मात्र इथं सुधारताना पाहायला मिळाला. हायदी संघ 9+2 म्हणजे 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 32 धावा. वाईट साठी फक्त रिव्ह्यू आहे. मॅच चालू करा चला. पुढे काय बोलायचं आहे सांग. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्याला वाईट साठी फक्त रिव्ह्यू दिले गेलेत. चांगला चेंडू इथे मात्र कमालीचा चेंडू पेश केला गेला, चेंडू निर्धावाला. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटक पूर्ण, 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कुठेतरी धाव गतीला आता मात्र वेग दिला गेला आहे. उदयच्या माध्यमातून 10 चेंडू मध्ये 24 धावांची पारी खेळली गेली आहे परंतु नॉन स्ट्राईक येणं सुद्धा त्याला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. 30 चेंडू मध्ये 70 धावांची गरज आहे. 30 चेंडू 70 धावा. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. राहुल यानं पहिलं षटक काय कमालीचं जोपासलं होतं. आता मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू निर्धाव टाकलाय. सुरेख चेंडू, नोमॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय आणि एक तर मात्र एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागलंय. 33 धावा धावफलकावरती जोडले गेले. 28 चेंडू मध्ये 69 धावांची गरज आहे. 28 चेंडू मध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. चांगला फटका, अलॉंग द कारपेट फटका सजला, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील केले गेले परंतु हळदी संघाने प्रभावित केले आतापर्यंत या सामन्यामध्ये. चांगला चेंडू, इथं मात्र चेंडू निर्धावाला. राहुल कमालीची गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. धैर्यशील चॅनेल, धैर्यशील चायनीज चे मालक रवी टिपुगडे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगला फटका इथं मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथं मात्र रनआउट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टी रक्षण, मुंबई पोलीस ऋत्विक यांच्या माध्यमातून चांगलं यष्टी रक्षण झालंय. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत आणि या ऋत्विक याचा देखील जर्सी क्रमांक 36 आहे. सॉरी 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले तर 4 षटक पूर्ण 38 धावा.
4 गड्यांच्या मोबदल्यात 11 आहे ते 38 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. त्या षटकामध्ये कमालीचं षटक पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये आपल्या राहुल यांनी 11 धावा खर्च केला. चला टीम मिटिंग नको आहे, चला पटकन टीम मिटिंग नाही आहे, चला पटकन गोलंदाज तयार राहा. पंच विनंती करा, त्यांना सूचना करा. अमितला म्हणायचं अमित आवरून घे अमित. चला स्पीडअप करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम कॅन्सल करून लोक टीम मध्ये आयकॉन म्हणून खेळतोय अमित. बरोबर आहे. किती बॉल किती 24 बॉल 24 चेंडू मध्ये 64 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर निखिल पुन्हा एकदा. बॅट्समन कोणाला चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले गेले, हल्ला चढवला गेला आहे आणि हल्ला काय चढवलाय, लाजवाब षटकार आलाय. उदयाच्या बॅट मधून कडकडीत असा षटकार पाहायला मिळालाय. इथे मात्र धावसंख्येला गती देण्याचं काम उदयाच्या माध्यमातून वारंवार केलं गेलं. निखिल याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. हे षटक इथे मात्र महागडे षटक ठरतंय का पाहणं गरजेचं आहे. काय करताय खाताय का बॉल लागणार. चांगला फटका, जोरकस फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कमालीचं झालं. 2 धावा कंप्लीट देखील केले गेले. या 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. 46 46 धावा. चांगला फटका डाऊन द ग्राउंड फटका सजला अलॉंग द कार्पेट. 2 धावा या फटक्यावरती देखील वसूल केल्यात, म्हणजेच धावा जोडण्याचं काम केलंय. 2 चेंडू मध्ये 8 धावा, 3 चेंडू मध्ये 10 धावा इथं मात्र जोडल्या गेल्यात. 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. दांडी 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 गोल. शेन वॉर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला निखिलच्या रूपामध्ये. काय दांडी खेळ केली आहे नक्कीच लेग साईडच्या दिशेनं. इथं मात्र फलंदाजाला वाटलं वाईट आहे, परंतु दिसतंय तसं नसतं. दांडी गुल झाली, फलंदाज बाद झालाय. उदय इथं मात्र कुठेतरी निराश केलंय. चांगली फटकेबाजी केली उदय याने. 18 चेंडू मध्ये 38 धावांचं योगदान दिलंय, परंतु महत्वाच्या टप्प्यामध्ये इथं मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झालाय उदय. वाईटचा इशारा, नंतर धाव खर्च केली गेली आहे. आता मात्र हा ट्रॅका चेंडू सी मारेच्या पार गेला, चौकार आला आहे. या 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 धावा. पंच नो बॉलचा इशारा देखील आहे पंचांचा. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगला फटका काव कॉर्नरच्या दिशेने, मात्र इथं एकेरी धावेचं पतन झालं. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. या एकेरी धावेसोबतच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आपटा संघाची 55 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजेच 5चा आकडा स्कोअर बोर्ड वरती पाहायला मिळाला आहे.
55 धावेवरती 5 गडी तंबूच्या आश्रयाला धाडले गेले. कमालीची गोलंदाजी केली आहे, फटकेबाजी चांगली केली. त्याच्यानंतर गोलंदाजांनी देखील आपलं वर्चस्व अबाधित ठेवलंय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक पूर्ण, 55 धावा आणि 5 गडी बाद झालेत. म्हणजेच 5 आकड्याचा चौकार इथं मात्र पाहायला मिळाला. 55 धावा, 5 षटक पूर्ण, 5 गडी बाद झालेत. विक्रम कांबळे यांच्याकडून भीमनगर हळदी संघासाठी शुभेच्छा आल्यात. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, इथं मात्र फटका सजलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण कमाल झालंय. 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. त्या 2 धावेसोबत संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची ऍड झाली आहे. म्हणजेच 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. डान्सिंग राऊंड विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालाय. कमालीचं यष्टी रक्षण, सीमेवरती रक्षण करत करत मुंबई मधून दाखल झाला या सडोलीच्या मैदानावरती ऋत्विक आणि मुंबई पोलीस आहे. आणि इथं मात्र यष्टीची सुद्धा रक्षण केलंय. फलंदाज बाद झालाय. नंदू बाद झाला आणि त्याच्यानंतर विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा सामना जर आपल्या संघाला जिंकायचा असेल तर 17 धावांच्या सरासरीनं धावा जमवणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅटची कडा घेणारा चेंडू, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. फलंदाज पुन्हा एकदा धावबाद झालाय. क्रिकेटच्या जगतातली आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. सुनील बॅक टू डग आउट. नऊ नंबर वर्सेस सोनाई. चला टॉस साठी यायचंय. अजित रायडर टॉस करून घ्या. 15 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. 15 चेंडू 45 धावा. चांगला फटका, इथं मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. 2 धावा वसूल केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे परंतु रोखलं गेलंय फलंदाजानंच. इथं मात्र 2 धावेवरती धावा पोहोचलेत. 59 धावेवरती. वाईटचा इशारा, अवांतर धाव खर्च केली. पंच रिव्ह्यू ची अपील केली आहे. रिव्ह्यू चेक करायचं. चला ग्राउंड डिसिजनच राहील. पंचांचा इशारा वाईटचा आहे. वाईट, अवांतर धाव खर्च केली गेली आहे. एक मिनिट, कॅमेरा फोकस करायचा. टॉस होते. चला मॅच चालू करायचे. चांगला फटका. इथं मात्र एकेरी धाव, 2ऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केले गेलेत. 9 नंबर वर्सेस सोनाई यांच्यामध्ये नाणेफेक केलं गेलंय. रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आहे. चांगला फटका, चांगला फटका, मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथं मात्र बॉल न चकवलंय, फसवलंय चेंडू. एक तर सीमारेषा पार चौकार आलाय. त्या 4 धावेसोबत संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 6 षटक पूर्ण, 66 धावा. म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36 धावा. अजून देखील सामना ऑन आहे. फलंदाजांनी जर मणिकटातलं बळ एकवटलं, स्वतःवरती विश्वास ठेवला तर या 12 चेंडू मध्ये 36 धावा कंप्लीट केल्या जाऊ शकतात. या मैदानावरती असे अनेक इतिहास रचले गेलेत.
आज देखील इतिहास रचला जाईल का आपटा संघाकडून पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 36 धावा. गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 23 हर्षद. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. एक धाव कंप्लीट जरूर केली गेली आहे, परंतु इथं मात्र फलंदाजाला चकवलंय. चांगला चेंडू, इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण देखील केले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. हळदी संघाकडून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लढला आहे आणि म्हणूनच इथं मात्र विरोधी संघाला अडचणीमध्ये वाढ केली आहे. टासिंग धाव, विकेट, फटका, दांडी दांडी दांडी, गोल, ऑफ स्टिक डिस्ट्रॉय केली आहे. फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक 8वा. विक्रम बॅक टू द डग आउट पाहायला मिळालाय. 69 धावा फलकावरती आहेत. नवीन बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु निराश आहेत. विक्रम निराश आहेत. नऊ चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 2 गडी अजून देखील शिल्लक आहेत. चांगला फटका, परंतु कार्पेट फटका सजला आहे. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. फेकी येऊपर्यंत 3 धावा कंप्लीट देखील केले गेले. चांगलं रनिंग बिटवीन देखील पाहायला मिळालंय. 8 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत. डान्सिंग धाव, विकेट, फटका सजलाय. एक्स्ट्रा कव्हरचं रिजन चूज केलं गेलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पैकी येऊपर्यंत 3 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. 7 चेंडू 27 धावा. अजून देखील मॅच ऑन आहे. चांगला फटका, 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. म्हणजेच आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. सोनाई संघ निर्णय सांगायचा आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. नाही वेळ कमी आहे, असलं काय चालणार नाही. साई स्पोर्ट्स 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय. षटकार आलाय. कमालीचा फटका. म्हणजेच इथं मात्र मॅच ऑन झाली आहे. पुन्हा एकदा फायर केलं गेलाय. सोनाई संघ, साई स्पोर्ट्स सोनाई संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा स्वीकार केलाय. 9 नंबर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. या सामन्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चांगला फटका, सुरेख चेंडू इथं मात्र पेश केला गेलाय. मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा केलाय. ओंकार याच्या माध्यमातून आयकॉन म्हणून याची निवड झाली आणि या षटकामध्ये इथं मात्र कमालीची गोलंदाजी करताना दिसलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. एकेरी धाव खर्च केली गेली आहे जरूर आणि इथं मात्र कलेक्शन खराब. 2 धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरी धाव कंप्लीट देखील केली गेली असती, परंतु इथं मात्र फलंदाज बाद झालाय. 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय. या 2 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 86 धावा. 86. 4 बॉलला सॉरी 3 बॉलला 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. रोमांचक स्थितीमध्ये आलेला सामना. राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजेंद्र, शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट.
आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. फलंदाजानं इथं मात्र जर कमाल केली तर सामन्यामध्ये चेंजेस पाहायला मिळणार आहे. कलाटणी देणारा हा खेळ आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज. शेवटची विकेट. फलंदाज बाद. ऑल आउट. आपला संघ इथं मात्र पराभव झालाय. परंतु भीमनगर संघ इथं मात्र सामना जिंकलाय. क्वार्टर फायनलचा सामना जिंकलाय आणि सेमी फायनलचा तिकीट बुक केलंय. भीमनगर हळदी संघ कमाल करताना दिसलाय. कालच्या दिवसामध्ये अत्यंत नाट्यमय रूपात सामना जिंकला आणि आजचा दिवस काय गाजवलाय. नक्कीच वन साइड हिरो ठरलेत. बिर्याणी करला करू करत नाही आपण बोलवायचं या सामन्याचा हिरो ठरला आहे राहुल. नंतर आपल्याला पारितोषिक वितरण केलं जाईल. राहुल 9 नंबर. चला क्षेत्राचे जिंकून घ्या.